नगर परिषद उपाध्यक्षपदी वैशालीताई प्रमोद सूळ यांची अविरोध निवड. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे राजेश अग्रवाल, अशोक डांबे तर काँग्रेसकडून शैलेंद्रदादा पाटील विराजमान. आज झालेल्या नगर परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडीत वैशालीताई प्रमोद सूळ यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. भाजपा शिवसेना 17, काँग्रेस 6, MMIM 5, वंचित 2, अपक्ष 1 असे नगरपालिकेत संख्याबळ असून नगराध्यक्ष काँग्रेसचे विराजमान झाले आहे. आज उपाध्यक्ष पदाच्या आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत चुरस निर्माण होणार असे चित्र संपूर्ण शहरात होते. मात्र भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांनी उत्कृष्ट नियोजन आणि सर्वांची नाराजी दूर करीत सर्वसमावेशक आणि सर्वांना चालणारा चेहरा म्हणून वैशालीताई सूळ यांची निवड केली, तर सभागृहानेही त्यांना अविरोध मान्य केले. हे विशेष. स्वीकृत सदस्यांच्या निवडीत भाजपा सेना युतीकडून 5 उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र यातील कागदपत्राअभावी ज्ञानेश्वर साखरे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे राजेश अग्रवाल आणि अशोक डांबे यांची निवड आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याद्वारे निश्चित करण्यात आली. या निवडीमुळे सच्च्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची चर्चा नगर परिषद वर्तुळात आज होती. तर काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांना संधी देण्यात आली. आज झालेल्या तीनही निवडीमुळे सर्व काही ऑलवेल झाले आहे. भाजपा सेना ही सभागृहात मजबूत स्थितीत असून शैलेंद्रदादा पाटील यांच्या निवडीमुळे काँग्रेसही मजबूत झाली आहे. या निवडीनंतर भाजपा सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या निनादात आणि प्रचंड गुलाल आणि हळदीचा भंडारा उधळत शहरातून विजय मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विजयी मिरवणूक प्रभाग 1-2 मध्ये गेली. यावेळी भाजप सेना युतीकडून माजी नगराध्यक्ष शरदशेठ अग्रवाल, पवन महाराज शर्मा, प्रमोद सूळ, दीपक ढमाळ, आकाश नावकार, संदीप काळे, विनोद मसने, पूजा खानापुरे, पल्लवी बानवले, सुचिता काळे, संतोष घाटोळ, मीनाक्षी घाटोळ, कांचन डाबेराव, नितीन शेगोकार, सुषमा शेगोकार, डॉक्टर मोहन बानवले, भैया सूळ, सचिन ढमाळ, विजय यादव, आनंद अग्रवाल यांच्यासह काँग्रेसचे प्रमोद इंगळे, महेश काळे, सना परवीन, कैलास देशमुख यांच्यासह शेकडो भाजपा सेना युती व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी काम पाहिले, तर मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर यांनीही प्रशासकीय कामकाज पाहिले.